मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी सरकारी योजना, कर्मचारी आणि पेन्शन संबंधित महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूया आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आजची बातमी देशभरातील लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी आहे. कारण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे पेन्शनमधील कम्प्युटेशन कपातीबाबत मोठा बदल झाला आहे. आंध्र प्रदेशमधील काही निवृत्ती वेतनधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांचा मुख्य आरोप असा होता की पेन्शन कम्प्युटेशनची कपात आवश्यक कालावधी पूर्ण झाल्यानंतरही सुरू ठेवली जात आहे, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारी नियमांनुसार सेवानिवृत्तीच्या वेळी पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनपैकी काही हिस्सा एकरकमी दिला जातो आणि त्याच्या बदल्यात मासिक पेन्शनमधून कपात केली जाते. सरकारचा दावा असा होता की ही कपात 15 वर्षे चालते, परंतु पेन्शनधारकांचा दावा होता की प्रत्यक्ष वसुली 11 वर्षे आणि 3 महिन्यात पूर्ण होते. या मुद्द्यावर सविस्तर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने पेन्शनधारकांच्या बाजूने निर्णय देत सांगितले की 11 वर्षे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर कम्प्युटेशनची कपात सुरू ठेवणे अन्यायकारक आहे आणि ती तात्काळ थांबवली पाहिजे. या निर्णयामुळे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेकांना पेन्शन कम्प्युटेशन म्हणजे काय हे समजत नाही, त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचे तर सेवानिवृत्तीच्या वेळी सरकार पेन्शनपैकी साधारणतः 40% रक्कम एकरकमी देते आणि त्याच्या बदल्यात मासिक पेन्शनमधून कपात सुरू होते. ही कपात साधारणतः 15 वर्षे चालते असे सांगितले जाते, परंतु गणितानुसार 11 वर्षे 3 महिन्यांतच ती रक्कम पूर्ण वसूल होते. त्यामुळे त्यानंतर कपात सुरू राहिल्यास पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान होते. न्यायालयाने संबंधित विभागांना स्पष्ट आदेश दिले की ज्या पेन्शनधारकांची वसुली पूर्ण झाली आहे त्यांच्या पेन्शनमधून पुढील कपात करू नये आणि आदेशाचे तात्काळ पालन करावे. यापूर्वीही 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत काही अधिकृत सूचना जारी करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये जिल्हा कोषागार अधिकारी, लेखा अधिकारी आणि सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांना वसुली पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक मोठे फायदे होणार आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांच्या मासिक पेन्शनमधील कपात थांबेल आणि त्यांना पूर्ण पेन्शन मिळेल. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिरता वाढेल, घरखर्च भागवणे सोपे होईल आणि वैद्यकीय खर्चासाठी अधिक पैसे उपलब्ध होतील. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे, कारण निवृत्तीनंतर पेन्शन हेच त्यांचे मुख्य उत्पन्न असते. अनेक पेन्शनधारकांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते, त्यामुळे अतिरिक्त पैसे मिळाल्याने त्यांच्या कुटुंबालाही मोठा दिलासा मिळेल. सध्या हा निर्णय आंध्र प्रदेशाशी संबंधित प्रकरणात दिला गेला असला तरी अशा प्रकारचे न्यायालयीन निर्णय इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतात. त्यामुळे देशभरातील पेन्शनधारक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि इतर राज्यांमध्येही समान नियम लागू करण्याची मागणी वाढू शकते. जर तुमच्या पेन्शनमधून अजूनही कम्प्युटेशन कपात होत असेल तर तुम्ही तुमचा पेन्शन आदेश तपासावा, वसुलीचा कालावधी पूर्ण झाला आहे का ते पाहावे आणि आवश्यक असल्यास संबंधित कोषागार कार्यालय किंवा बँकेशी संपर्क साधावा. चुकीची कपात झाल्यास रक्कम परत मिळवण्यासाठी तक्रारही करता येते. अनेक संघटनांनी हा निर्णय केवळ आर्थिक नव्हे तर नैतिक विजय असल्याचे म्हटले आहे, कारण पेन्शन हा निवृत्त कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, उपकार नाही. भविष्यात या निर्णयामुळे कम्प्युटेशन नियमांमध्ये सुधारणा, सर्व राज्यांमध्ये एक समान धोरण आणि पेन्शन व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहता हा निर्णय लाखो पेन्शनधारकांसाठी खरोखरच दिलासा देणारा आहे. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते आणि अनावश्यक कपात थांबल्यामुळे त्यांचे जीवनमान निश्चितच सुधारेल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ओळखीतील पेन्शनधारकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह.